वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि आपल्यासोबत याच विषयावरती नालासोपारा विधानसभेचे आमदार आणि निवडणूक प्रभारी राजन नाईक आहेत. सर, काय सांगाल, आपल्याकडून किती उमेदवारी अर्ज आज भरण्यात आलेले आहेत? कशी महायुतीची तयारी आहे? नमस्कार. आम्ही 115 पैकी 115 उमेदवारचं नामांकन केलेलं आहे. उद्याच्या ती स्क्रुटिनी होईल आणि संपूर्ण उमेदवार आमचे पात्र ठरतील. नामांकन आजच होतं, दुपारी 3 वाजेपर्यंत होतं. गर्दी प्रचंड उमेदवार असल्यामुळे लेटपर्यंत ते चालेल, परंतु आमची तयारी पूर्ण झालेली होती. आम्ही सगळ्या प्रकारे जी आवश्यकता आहे ती काळजी घेतलेली आहे. महायुतीमध्ये आपण किती जागा लढवत आहात आणि शिवसेना शिंदे गट किती जागा लढवत? सर, शिवसेना हा शिंदे गट नाही, ही शिवसेना आहे. शिवसेना 27 जागा लढवत आहे आणि आम्ही 28 जागा लढवत आहोत. त्यामुळे दोघांमुळे येणारी महापालिका आम्ही 100पेक्षा जास्त जागेवरती विजयी होऊ. मात्र सर, आपल्या भाजपातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुठेतरी डावललं असल्याचं म्हणणं आहे. हे खरं आहे की काही जणांची तिकीट देणं आवश्यक होतं, परंतु जागेची संख्या असलेली उपलब्ध आणि सगळ्यांना त्यात देणं शक्य झालं नाही. आमचे सगळे कार्यकर्ते सक्षम होते. ज्यांना तिकीट दिलं तेही सक्षम होते आणि ज्यांना पक्ष देऊ शकला नाही तिकीट, तेही सक्षम कार्यकर्ते आहेत. आमचे कार्यकर्ते देवदुर्लभ आहेत. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता राष्ट्रसेवा, पक्षसेवा आणि स्वतः शेवट, नेशन फर्स्ट पार्टी सेकंड सेल्फ थर्ड, अशा प्रकारे काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यांची अपेक्षा असणं योग्य आहे, रास्त आहे आणि जो काम करतो तोच तिकीट मागतो. त्यामुळे ते काय मागणं हे चुकीचं नाही आणि पक्षाने जिथे जिथे ज्यांना संधी देता येईल ते निश्चितपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही अनेक कमिट्या महापालिकेमध्ये आहेत, स्वीकृत सदस्य आहेत. त्यामुळे चांगलं संधी असे जी कार्यकर्ते आमचे शिल्लक राहत त्यांना देता निश्चितपणे येईल. सर, आपले जे वसई विरार महापालिकेमध्ये 15 वर्ष नगरसेवक असलेले किरण भोईर, त्याचबरोबर शेखर धुरी हे निष्ठावंत असताना देखील यांना डावलण्यात आलेलं आहे. यांची कशा पद्धतीने मनधरणी करणार आहेत? आज बहुजन विकास आघाडीतून शेखर धुरी यांनी फॉर्म भरलेला आहे, तर किरण भोईर यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. शेखर धुरी बहुजन विकास आघाडीत का गेले ह्याची काय मला कल्पना नाही, पण निश्चितपणे याची मी चौकशी करेन. किरण भोईर साहेबही अपक्ष जरी भरला असेल तरी त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून संवाद करून काय याच्यातून मार्ग काढता येईल का आम्ही निश्चितपणे बघू. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर जे कोणी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कोणालाही डावललेलं नाही आहे. पक्षाची भूमिका आहे आणि निष्ठावंतांची नक्कीच विचार केला जाईल असा विश्वास देखील यावेळेस आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई विरार.